विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। राज्य आणि देशभरामध्ये हुकुमशाही सुरू असते, हुकुमशाही सुरू असते तर सिद्धाराम म्हेत्रेला बोलू दिलं असतं का? लोकशाही आहे म्हणून तर बोलायला लागले. सिद्धाराम म्हेत्रे गेले कित्येक वर्षापासून 2019 पासून बघतात. 2019ला भाजपमध्ये प्रवेश करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर दोन्ही निवडणुका मोठ्या फरकाने 40-50 वाढल्या. त्याच्यानंतर राष्ट्रवादीत जायचा प्रयत्न केला, अजितदादाने नाही केला. काहीतरी घेऊन शिंदे साहेबांच्या सोबत आले आणि जे काहीतरी पदरात पडलं असं वाटत होतं ते काही त्यांना पडत नाही. जे व्यवसाय धंदे त्यांचे जे होते बंद पडलेले ते सुरू होतील अशी अपेक्षा होती आणि कुठंतरी कुठंतरी मनासारखं होत नाही. त्यामुळं ते व्यथित होऊन बोलत असते आणि व्यथित झालेल्या माणसाबद्दल जास्त न बोललेलं बरं. राहुल गांधींचं सुद्धा आमच्याकडे एकच पालकमंत्री आहेत आणि जयकुमार गोरे साहेब पालकमंत्री आहेत. त्यांना सोडून दुसराही कुणीही पालकमंत्री वगैरे काही नाही. दादा कुठं तर गणपतीची प्रतिष्ठापना जिव्हारी लागलेली आहे. बघा, माझा जन्म हिंदू धर्मात झालेला आहे. गणपती आम्हाला प्रिय आहे, कुणाच्याही कुणीही व्यक्ती असेल तर तसं आहे. आणि गणेश बघा, मार्केट कमिटी लोकशाही आपण म्हणतो, मार्केट कमिटी सत्ता आमची. व्यापारी असोसिएशनची इच्छा होती की तिथे गणेशाची स्थापना होती, आम्ही गणेशाची स्थापना करतो. आणि आता राहिला तो पोलीस प्रोटेक्शन घेऊन आले वगैरे त्यांना एकतरी मला त्याच्यावर बोलायची इच्छा नाही. कारण एखादा माणूस व्यथित होऊन बोलला असेल, एखादा माणूस खूप साऱ्या अपेक्षा घेऊन आला आणि पदरात नाही निराश होऊन बोललेला असेल, अशा माणसाबद्दल जास्त न बोललेलं बरं. दुधनी देऊन दाखवा. आणि मी ह्याच्या अगोदर 10 वेळा आलो. एकदा आमदार नसताना आलो, तुमची सत्ता घालवली, तुमच्या घरचे कोण होते त्यांना पाडलं, मार्केट कमिटीला आलो, पोलीस घेऊन नाही आलो, तुमच्या पुतण्याला पाडलं, तुमच्या भावाला पाडलं, तुम्हाला 2दा पाडलं. पोलिसांना सोडून द्या वगैरे असं भाषाने मी ह्याच्या अगोदर आलो. जेव्हा आलो तेव्हा काय काय करिश्मा झाल्या लोकांना माहिती आहे. मला वाटतं आज गजानन महाराजांच्या पालखी. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.